नमस्कार. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे अजून काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस. मीन्स इथे इक्वेशन दिलेलं नाही आहे ज्याचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे, पण एक स्टेटमेंट दिलं आहे. त्या स्टेटमेंटवरून इक्वेशन फॉर्म करायला गेले आणि देन आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करू शकतो. आता हे पॅराबोलाज म्हटलंय आणि एक्स ॲक्सिसला ॲक्सिस असणारा पॅराबोला. त्यामुळे साधारण काय असतो हा पॅराबोला आणि त्याचं इक्वेशन काय हे आधी आपल्याला बघावं लागेल. तर आपण जर डायग्राम काढायची म्हटली ह्या पॅराबोलाची तर हुज ॲक्सिस इज एक्स ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे आता पॅराबोलाची डायग्राम कशी येते आणि तो जो त्या ॲक्सिसला सिमेट्रिक असतो पॅराबोला. जो काही मधली जी लाईन जाते त्या लाईनला तो सिमेट्रिक असतो पॅराबोला. सो तो ॲक्सिस त्याला पॅराबोलाचा ॲक्सिस म्हणतात. दॅट ॲक्सिस इज एक्स ॲक्सिस असं म्हटलं म्हणजे एक्स ॲक्सिसवर सिमेट्रिक असणारा पॅराबोला. त्याचं आधी इक्वेशन काय आहे ते फॉर्म करायचं आहे, मग आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करू शकतो. सो आयडिया येण्यासाठी फक्त आपण इथे तो पॅराबोला कसा असेल असं इथे बघतो. ही डायग्राम काढण्याची गरज नाही. जनरल इक्वेशन आहे पॅराबोलाचं, त्यामुळे डायरेक्ट इक्वेशन घेतलं तरी चालेल. जर लक्षात नाही आलं तर डायग्राम काढून मग इक्वेशन कसं येते वगैरे तुम्ही तयार करू शकता. सो हा पॅराबोला आता आपल्याला माहिती आहे वाय ॲक्सिसला सिमेट्रिक असतो, एक एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक. इथे काय एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक. सो तो अशा पद्धतीने जाणारा स्टँडर्ड पॅराबोला आहे. सो एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक. सो काय म्हटलंय की फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोला हुज ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस. म्हणजेच काय की हा जो पॅराबोला घेतला तर याचा व्हर्टेक्स काय येणार आहे 0 0 येणार. सो इन जनरल इक्वेशन काय असतं पॅराबोलाचं तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ॲक्सिस इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच. हा एच म्हणजे काय असतो ह्या जो व्हर्टेक्स आहे 0 0 याच्यातलं ह्याला एच आणि के असं म्हणतात. एच आणि के रोटेशन आहे या व्हर्टेक्सला, त्यातला हा एच म्हणजे हा इथे एच असतो. मग हा जर पॅराबोला अशा पद्धतीने शिफ्ट झाला किंवा हा ह्या डायरेक्शनला निगेटिव्ह डायरेक्शनला आला आणि एक्स ॲक्सिसवरच आहे, सिमेट्रिक आहे, हा जो हे जे डिस्टन्स आहे तेवढाच हे डिस्टन्स आहे, सिमेट्रिक वगैरे आहे, पण हा फक्त इथे शिफ्ट झाला म्हणजे व्हर्टेक्सला असा आला तर हा पण एक पॅराबोला होईल. त्याच्यानंतर हा एक असं इन्फायनाईट पॅराबोलाज आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतात. त्यातलं स्टँडर्ड जो पॅराबोला आहे त्याचा व्हर्टेक्स आहे 0 0. पण इन जनरल काय आहे एक्स मायनस एच असं त्याचं म्हणजे व्हर्टेक्स जो एच के असेल त्यातला हा एच म्हणजे जो एक्सचा पॉईंट असतो तो पॉईंट आपल्याला तिथे लागतो. म्हणजेच काय इथे आपल्याला एकाच पॅराबोलाचं इक्वेशन जनरल इक्वेशन आणि व्हर्टेक्स हे आहे तसं सांगितलं नाही. इन जनरल जर कुठलेही पॅराबोला आले तर जनरल इक्वेशन काय आहे पॅराबोलाचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस जर ॲक्सिस असेल तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच. सो दिस इज द इक्वेशन. जर 0 0 व्हर्टेक्स आहे आणि एका पॅराबोलाचं इक्वेशन सांगा असं म्हटलं असतं तर ह्या पर्टिक्युलर पॅराबोलाचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. बिकॉज इथला एच किती आहे इथे हा 0 आहे, 0 पॉईंट आहे ना एच के म्हणजे एक्स आणि वाय पॉईंट्स आहेत ते दोन्ही 0 0 आहेत व्हर्टेक्सचे. त्यामुळे इथे 0 होतं अँड देन इट इज 4ax. सो हा पर्टिक्युलर पॅराबोला इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. बरोबर आहे. पण आपल्याला इन जनरल विचारलंय. सो जनरल इक्वेशन इज दिस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच. एकदा इक्वेशन आपल्याला मिळालं की आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करू शकतो. पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असं करत करत आपण ते बघूया. एच इथे कॉन्स्टंट असणार आहे कारण हा एक्सचा हा इथला पॉईंट असणार आहे. सपोज हा पॅराबोला असेल इथे अशा पद्धतीने इथे असा पॅराबोला असेल तर मग काय होणार याचं इक्वेशन कसं होणार. हा जो एक्सचा पॉईंट आहे सपोज हा 3 वगैरे असेल तर मग हा 3 0 असा हा व्हर्टेक्स होईल. याचा या पॅराबोलासाठी 3 0 व्हर्टेक्स होईल आणि मग त्याचं इक्वेशन होईल वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस 3. सो हिअर 3 इज कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह वगैरे घेताना त्याला कॉन्स्टंट सारखं ट्रीट करायचं. सो इन जनरल हे इक्वेशन आहे. आणि असे किती पॅराबोला आहेत ह्या टाईपचे. कुठल्या टाईपचे तर ऑल पॅराबोलाज हुज ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस. याचा सुद्धा ॲक्सिस काय आहे इथे एक्स ॲक्सिस आहे. तो त्यामुळे हा पण तोच पॅराबोला. तर आपण इक्वेशन कन्सिडर करू. सो इक्वेशन ऑफ पॅराबोलाज हुज ॲक्सिस इज एक्स ॲक्सिस इज आपण असं लिहूया फक्त इक्वेशन ऑफ पॅराबोला. जनरल इक्वेशन लिहितो आपण वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a
एक्स मायनस एच इक्वेशन आपल्याला मिळालंय. इथे जर कुठली व्हॅल्यू काढता येत असेल तर इथे पण आपण काढून घेतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर व्हॅल्यू काढता येत असेल तर तशी काढतो. जसं आपल्याला ज्या स्टेपला लक्षात येईल तसं आपण ते करणार. सो y square is equal to 4x differentiating on both side we will get याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y dy by dx because 2y x square सारखं डेरिव्हेटिव्ह dy by dx राहणार is equal to 4a is a constant so 4a into x minus h चं डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मधल्या x minus h चं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार आहे. h ला आपण कॉन्स्टंट सारखं ट्रीट करणार आहे कारण तो व्हर्टेक्स पॉइंट आहे. त्या पॅराबोलासाठी तो कॉन्स्टंट असणार आहे तिथे व्हर्टेक्स हा पॉइंट. सो x म्हणजे फक्त x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कारण x चं डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. सो हे किती येणार 1 minus 0 म्हणजे ते 1 0 नाही 1 minus 0 आहे. सो फायनल किती आलं तर 4a. सो आपल्याला फर्स्ट इक्वेशन असं मिळालं 2y dy by dx इज इक्वल टू 4a. अजून आपण काय करू शकतो हा 2 इथे देऊन कॅन्सल करू शकतो. दॅट इम्प्लाइज y dy by dx इज इक्वल टू 2a कारण 2 कॅन्सल झाला ना इथला आपण 2 कॅन्सल झाला इथला एक 2 डिवाइड केलं. आता हे इक्वेशन आलं अजून इथे कॉन्स्टंट दिसतात. हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. हा 2 हा राहिला तरी चालतं. ऍक्च्युली 2a राहिला तरी चालतं पण आपण अजूनही इथे डिलीट करण्यासाठी काही करू शकतो. एकदा अजून डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2a पण निघून जाईल. सो अगेन डिफरन्शिएट दिस इक्वेशन. हे इक्वेशन पुन्हा आपण डिफरन्शिएट करणार. सो दॅट इम्प्लाइज आता लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. दोन व्हेरिएबल्स आहेत कारण एक व्हेरिएबल y आणि एक व्हेरिएबल dy by dx आहे. आणि राईट साइडचा डेरिव्हेटिव्ह किती येणार. हा जरी आर्बिट्ररी असेल तरी त्याला सगळे ते कॉन्स्टंट आहेत ना 2 आणि a त्यामुळे कॉन्स्टंट सारखं ट्रीट करणार आपण त्याला त्यामुळे तो 0 होऊन जाणार त्याचा डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेपला. सो फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड मीन्स dy by dx इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू राईट साइडचा डेरिव्हेटिव्ह 0. जर आन्सर आलेले सगळे आर्बिट्ररी कॉन्स्टंट गेले. y x वगैरे राहिलं तरी चालतं. जर तुम्हाला y ची ह्या आधीच्या कुठल्या एखाद्या स्टेटमेंट वरून व्हॅल्यू काढता येत असेल तर ती व्हॅल्यू काढून इथे सबस्टिट्यूट केली तरी चालेल. म्हणजे तिथे y पण राहत नाही सगळं dy by dx किंवा d2y पण y x राहिले तरी चालतील. जनरली आपण ABCD वगैरे जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतात ते डिलीट करतो म्हणजे व्हॅनिश करेपर्यंत आपण ते करतो. सो दॅट इम्प्लाइज y d2y by dx स्क्वेअर प्लस 2 टाइम्स आलंय सो dy by dx bracket square is equal to 0 and this is our differential equation for all parabolas. कुठल्या टाइपचे सगळ्या पॅराबोलात इन जनरल या सगळ्या इन्फायनाइट पॅराबोलासाठी आहे का नाही. ऑल पॅराबोलास whose axis is the x axis म्हणजे ह्या सगळ्या टाइपचे जे पॅराबोला आहेत त्या सगळ्या पॅराबोलासाठी आपण काय केलं हे इन जनरल टाइपचं डिफरन्शियल इक्वेशन इथे प्रूव्ह केलेलं आहे.